हॅलो, गुड मॉर्निंग. मी अपर्णा. कोकणातील गणेशोत्सव भाग 2 या न्यू व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत गौरी आगमन, औसा आणि कोकणातील पारंपरिक लोककला नृत्य. गौरी आगमन म्हणजेच काय, एक प्रकारे निसर्गाचीच पूजा असते. ही सुद्धा एखाद्या पाणवठ्यावर जायचं आणि तिथे दगडगोटे असं गोळा करायचे. तिथल्या वनस्पती असतात, त्याच्यामध्ये चिरडा ही महत्त्वाची वनस्पती असते बरं का. त्याची सगळ्याची पूजा करून आपल्या घरी घेऊन यायचं आणि सार्वजनिक, आमच्या इथे तर सार्वजनिक गौरी बसतात. सो त्या गौरी आणून ते गारगोटे किंवा त्या चिरडासारख्या वनस्पती आणून गौरीचं एक स्ट्रक्चर बनवलं जातं, लाकडाचं असतं ते. त्यामध्ये ठेवून त्या गौरीला साडी नेसवणं, तिचं साज शृंगार करणं, असं करून एक मुखवटा घालून त्यामध्ये गौरीचं एक सुंदर रूप दिसून येतं. आणि इथे सगळा नट्टपट्टा करून आमची गौराई कशी सुंदर दिसते नाही का. गौरी आगमन झाल्यानंतर इथे वौसा हे कोकणी व्रत केलं जातं. हे खरं तर आपल्या पतीसाठी, पतीच्या निरोगी आयुष्यासाठी केलं जातं. तसंच घरातल्या सगळ्या मेंबरच्या हेल्दी आरोग्यासाठी सुद्धा केलं जातं. इथे माझ्या आत्या, आई दोघेही औसाची तयारी करत होत्या आणि त्यांना मध्ये मध्ये मी सुद्धा थोडी थोडी मदत करत होते. शिकायला हवं ना, शेवटी पुढे जाऊन काही गोष्टी करायच्याच असतात आपल्याला. तर त्यासाठी मी मदत करत होते आणि खूप काही गोष्टीसुद्धा शिकत होते. त्यामध्ये काय असतं की सूप घेतात आणि त्यामध्ये ज्या पावसाळी भाज्या असतात, आपण घराच्या आजूबाजूला ज्या लावतो त्या 5 भाज्या घ्यायच्या किंवा फुलं घ्यायची, पानं घ्यायची. हे सगळं 5-5 भाज्या घेऊन त्यावर फुलं पानं ठेवून आणि कोकणी खाद्यपदार्थ बनवून या सर्वांनी गौरीला ओवाळलं जातं, म्हणजे ओवाळलं जातं. त्यातूनच तिच्याकडे निरोगी आयुष्याची मागणी केली जाते. म्हणजे एक प्रकारे निसर्गाचीच पूजा करून निसर्गाला त्याच्यासारखंच हेल्दी आयुष्य आपल्यालाही मिळावं, अशी एक प्रकारची प्रार्थना ह्या गौराईकडे केली जाते. आणि इथे आम्ही औशासाठी रेडी आहोत. वैदू वैदू मला नाही माहिती. गौराई पूजन झाल्यानंतर घरी आल्यावर प्रथम आपल्या गणपती बाप्पाला पान दिलं जातं, म्हणजे ओसा दिला जातो. त्याच्या पाया पडून झाल्यानंतर आपल्या पतिदेवांना ओसा दिला जातो. पण माझे पतिदेव डोंबिवलीला होते आणि मी गावी होते, त्यामुळे मी ऑनलाईनच त्यांना पान देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर भावाला पान दिला जातो आणि असं करून नंतर घरातील सगळ्या मोठ्या मंडळींना पान देऊन किंवा त्यांचे आशीर्वाद घेऊन ओसा देऊन ते व्रत संपन्न होतं. सणवार म्हटला की सगळ्या बायका एकत्र येतात, सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन गप्पा गोष्टी करणं, आनंदाने एकत्र सगळे सणवार साजरे करणं, ही एक वेगळीच गंमत असते. आणि सगळ्या जणी एकत्र आल्या आणि साज शृंगार केल्या, मग फोटो काढणार नाही
अर्थातच शास्त्र असतं, ते कधी चुकवायचं नसतं. असं म्हटलं जातं गौराईंना माहेरला आणलं जातं आणि मग ह्या गौरी आल्यानंतर त्यांना जागवणं म्हणजे रात्रीचं जागरण करणं किंवा त्यांच्यासाठी नाचगाणी करणं, गप्पा गोष्टी मारणं, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारणं असं वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. आमच्याकडे मुलांचे जे ग्रुप असतात ते प्रत्येकाच्या घरामध्ये ही लोककला सादर करण्यासाठी जातं. त्याला आम्ही कोकणामध्ये बाळा डान्स बोलतो. तर गणपतीमध्ये हे एक विशेष नृत्य केलं जातं आणि ते प्रत्येकाच्या घरी केलंच जातं, कंपल्सरी असतं ते. तर ही मुलं अजूनपर्यंत तरी परंपरा जपत आहेत आणि आपली लोककला कोकणामध्ये अजूनही त्यांनी टिकवून ठेवलेली आहे, याचं फार कौतुक वाटतं. अंगण ऑलरेडी साफ केलं होतं पण पावसाने नेमका घोळ घातला होता, त्यामुळे पूर्ण आमचा मूड ऑफ झाला होता. मग देवांश, मी, काका, आई वगैरे सगळेजण आम्ही अंगण झाडत होतो जेणेकरून मुलांना व्यवस्थित नाचता येईल. इथे मी व्हॉइस ओव्हर देत नाही आहे कारण ह्या गोष्टी आहेत ना सगळ्या अनुभवाच्या आणि फील करण्याच्या आहेत. ढोलकीचा नाद असू दे, त्या घुंगरांचा आवाज असू दे, मुलांच्या वेगवेगळ्या हालचाली असतील, त्या स्टेप्स असतील, या सगळ्या गोष्टी आहेत ना अनुभवायच्या आहेत. गाणी जरी साधी वाटली ना तरी त्याच्यामध्ये ना एक लिरिक्स असतात, एक प्रकारची भावना असते, आत्मीयता असते, ती खूप कनेक्ट असते कोकणाशी किंवा आपल्या गणपती बाप्पाशी, मातीशी खूप कनेक्टेड असते. तुम्ही एकदा नक्की ऐका आणि नक्की अनुभव घ्या. Come on,
आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही आपल्या कोकणातील मजा तुमच्या गावांमध्ये कशी केली जाते हे सुद्धा सांगा.